आधीच जुने 5 संच प्रचंड राख ओकत असताना गेल्या 2 महिन्यापासून चंद्रपूर शहरात लावलेले अगदी नवे 8 आणि 9 हे संच सुद्धा प्रचंड धूळ राख ओकीत असून त्यामुळे दररोज हजारो टन राख शहरावर फेकल्या जात आहे। स्टेशन व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार करून सुद्धा अजूनही त्यावर कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे। विशेष म्हणजे निवडणूक प्रचार सुरू असूनही प्रशासन, भावी आमदार, राजकीय पक्ष आणि शहरातील जागरूक मतदार कुणीही याकडे लक्ष देत नसल्यामुळे कुणालाच प्रदूषण आणि आरोग्य हा महत्त्वाचा विषय वाटत नसल्याचे आश्चर्य वाटत आहे, अशी खंत ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे। सध्या हिवाळा असल्याने वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असतात। नेमके ह्याच महिन्यात थर्मल पॉवर स्टेशनचे नवीन संच ESPच्या बिघाडामुळे 2 ते 3 महिन्यांपासून प्रचंड राख ओकत आहेत। प्रदूषण नियंत्रण कायद्याप्रमाणे प्रचंड राख सोडणे हा गुन्हा ठरतो। आधीच जुने 5 संच प्रचंड राख ओकत असताना या नव्या संचातून राख बाहेर येणे अपेक्षित नाही। अनेकदा प्रशासनाशी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत, परंतु थर्मल प्रशासनाने सर्व कामे ठेकेदारी पद्धतीने दिली असल्याने तिथे सर्वत्र गोंधळ सुरू आहे आणि पर्यावरणाचे नियम पाळल्या जात नाहीत। परंतु ह्याचा दुष्परिणाम निष्पाप चंद्रपूरकरांना भोगावा लागतो आहे। दररोज हजारो टन राख शहरावर आणि लोकांच्या नाकातोंडात जात असून पर्यावरणाला आणि चंद्रपूरच्या लोकांना विविध रोगांना बळी पडावे लागत आहे। असेच प्रदूषण सुरू राहिले तर पुन्हा चंद्रपूर शहरवासियांकडून आंदोलन करण्यात येईल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर जिल्हा हे गेल्या 15 वर्षापासून प्रदूषित क्षेत्र म्हणून मानले गेलेलं आहे आणि इथलं प्रदूषण अनेक प्रयत्न झाले, परंतु कुठल्याही प्रयत्नामुळे इथलं प्रदूषण कमी झालेलं नाही आहे। आणि अशाही स्थितीत गेल्या 3 महिन्यापासून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे जे 8 आणि 9 युनिट आहे की जे स्वच्छ आणि चांगले युनिट मानले गेलेले आहे, ते पण नादुरुस्त झाले तेव्हापासून त्यांनी दुरुस्त केलेलं नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथलं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण शहरामध्ये येत आहे आणि लोकांना आणि पर्यावरणाला त्याचं नुकसान होत आहे। पण एवढं असताना प्रदूषण नियंत्रणाला तक्रारी करून किंवा थर्मल पॉवर स्टेशन त्याला तक्रारी करून कोणीही दाद दिलेली नाही आहे। विशेष म्हणजे आता निवडणुकीचे वारे चालू आहे, लोकप्रतिनिधी मतदाराकडे जात आहे आणि मतदार सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे, परंतु अजूनही हा मुद्दा राजकीय मुद्दा झालेला नाही आहे। म्हणजे लोकांनाही असं वाटत नाही की प्रदूषण कमी व्हावं, लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही आणि प्रदूषण नियंत्रणाला वाटत नाही आहे। असं वाटतं की चंद्रपूरच्या लोकांना कदाचित सवय झालेली असेल या प्रदूषण सहन करण्याची आणि मरण्याची। म्हणून आमची ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या वतीने मागणी आहे की हा मुद्दा राजकीय मुद्दा व्हावा, निवडणुकीत हा मुद्दा झाला पाहिजे आणि इथलं प्रदूषण कमीत कमी जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर कमीत कमी ते केलं गेलं पाहिजे, तरच इथल्या लोकांचं आरोग्य आणि इथलं पर्यावरण सुरक्षित राहणार आहे।